नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये। आताची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून दिले आहे। ही आताची सर्वात मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा करण्यात आले आहेत। आता मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व बहिणींचे लक्ष लागले आहे। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। ही एक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर जुलैपासून लगेचच या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली। जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। मात्र आता डिसेंबरचा हप्ता सरकार कधी जमा करणार, खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार असे प्रश्न लाडक्या बहिणींना पडले आहेत। तसेच लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1500मध्ये वाढ होऊन आता ही रक्कम 2100 रुपये करण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती। त्यानुसार 2100 रुपये खात्यात कधी येणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे। या सर्व प्रश्नाची उत्तरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। आणि काहीच बदल नाही। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत। आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात। एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे। आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं, माणसानेच 9 खाती काढली, आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? तर लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत।